नमस्कार मंडळी, सुप्रभात. आता आपण आहोत हरिश्चंद्रगडावर. अतिशय कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये आपण या झोपडीमध्ये आजींच्या राहिलो होतो आणि आता झालेली आहे सकाळ. आता काही मंडळी रॅपलिंगची तयारी करताना मला बघा कोण भेटले. आपले MH वाले दादा आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. तर हर हर महादेव समजायला मी कोकणकडे रॅपलिंग करायला आलो होतो. तसं आपण 3 दिवस सायकली फिरलेलो या, बऱ्याच जणांना माहिती पण असेल. आणि आज आमची ओळख ह्यांच्या संग झालेली आहे. नाव काय तुमचं सांगा? नाव काय? आयश. तुझं नाव? हिमांक. मग तुम आतापर्यंत भाऊ एवढं ही म्हणजे आपला म्हणजे मी सुद्धा अजूनपर्यंत एवढं गड किल्लो नाही फिरलो. एवढं ही यांच्या एवढ्या लहान वयामध्ये एवढं गड किल्ले फिरलेले आहेत. खरंच मला तर मी विश्वासच बसला नाही आधी तर मला की हो एवढं गड किल्लं एवढ्या लहान वयामध्ये ही कसं काय फिरू शकते ती म्हणून. किती झाले तुझे गड किल्ले? 201. तुझे? 187. बघा एवढं गड किल्लं लहानपणामध्ये बघा. आणि ह्याला कोण म्हणजे ह्याला कारणीभूत मेन म्हणजे यांचा आई वडील आहे. तर खरंच आई वडिलांना माझा खरंच प्रणाम बरं का, खरंच बरं का. कारण की ह्या पिढीमध्ये सुद्धा तुम्ही आपलं महाराजांचं गड किल्लं तुम्ही लहान मुलांना दाखवता. ह्या समजा गोष्टी लोकांपर्यंत एक म्हणजे खूप मोठा संदेश आहे हा की बाबा लहान म्हणजे मोठी मुलं जात नाहीत आजकाल, पण ह्यांच्याकडून तुम्ही थोडीफार प्रेरणा घेतली पाहिजे की बघा ही एवढी लहान लहान मुलं आज एवढी जास्त गड किल्ले फिरलेले आहेत. तर आणि बघितलाय लोकांपर्यंत एक मोठा संदेश आहे खूप जास्त की आत्ताच्या पिढीला हे जास्त करणं गरजेचं आहे. आपल्या जेवढे बी शिवकालीन गोष्टी तुम्ही बघा, महाराजांचं गड किल्लं बघा कसं आहे तर लोकांपर्यंत संदेश पोहोचवा मोठा मोठा. आणि खरंच तुम्ही जे करताय ते खरंच खूप जास्त करताय. मला खरंच खूप जास्त आवडलं. आणि चला मग माझं तर ह्यांना एवढ्या लहान मुलांना एवढं कसं केलं कडे यांची ह्यांनाच माहिती. बाकी मस्त मध्ये चालू आहे समजा गोष्टी आणि हा आपल्याला फॉलो करतात खूप जास्त भारी वाटतं. तर अजून काय? धन्यवाद. हर हर महादेव. थँक्यू.